हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 रूप झाले वा साधनी राम झाले वो साधनी विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले व साधनी सुख झाले व साधनी विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा अरे तो हा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोड भगत सुकृताची जोडी भगत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी राम विठ्ठल आवडी विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व
रखुमा देवी बाप रखुमा देवी बाप तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरे राम संत समागम एखादिये परी संत समागम एखादे परी संत समागम एखादिये परी संत समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती अविद्यांचे द्वारी श्वानयाति अविद्यांचे द्वारी श्वानयाति तेथे राम नाम होईल श्रवण 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 घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे कामारी बटिक सेवेचा सेवक हमारे बटिक सेवेचा सेवक कामारी बटिक सेवेचा सेवक हमारे बटिक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेथे भले दिनपणे रंग तेथे भले दिनपणे रंग तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल हरी श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टांचे घडेल भोजन उचिष्टांचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती म्हणे सर्व सुख त्या हरी संगती घडेल पंगती संताची या घडेल पंगती संताचिया घडेल पंगती संताचिया तेथे राम नाम होईल श्रवण 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 घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे गोपार कुमार गोपार कुमारी गोपार गोपार कुमारी कुमारी जय गोपार कुमारी गोपार कुमारी जय गोपार कुमारी गोपार कुमारी जय गोपार कुमारी गोपार कुमार हे ह्या महिला आहेत ना सर्व पुढे येऊन बसा येणारी पाठीमाग बसत्या सरा की ह्या साईडला पुढे सरा की ह्या साईडला काय होतं कार्यक्रमात विठ्ठल 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 विठ्ठल
समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे कामारी बटिक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे हरी तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे समचरण सरोजन तांद्रणे लाभदा जगन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलाची माला गंधर्म गंजे नेत्रम सदैव धवलास्त विठ्ठलम चिंतयामी पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमाला पांडुरंग करू प्रथम नमाला चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास होतो का ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दाळा तुमचा अनुग्रहाला झालो पावन झालो चराचरी चरण चरण हनुमंता तुम्हारो रामदूत काय भक्तीच्या त्या वाट मजता वयाचू बटा शरण शरण एक नाथा चरण चरण एक शरण शरण एक नाथा शरण शरण एक नाथा पायी माता ठेविला ठेविला राम नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष शरण चरण एकनाथा पाय माता ठेवला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा दयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येच्या अधिकरण जे देऊन दुसरे जण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला भंग जगतवंदनी महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहनिवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आपल्यासमोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तो म्हणजे असा जगद्गुरु तुकोबराच्या अभंगामध्ये माणूस म्हणून जन्माला आलेल्या माणसाला एक चेतावणी देतात, एक उपदेश करतात. बाबा हो, तुम्ही सत्संगती करायला शिका, सत्संगती करायला शिका. कारण सत्संगती जर तुमच्या जीवनात प्राप्त झाली तर तुमचा काय बदल होईल, काय फायदा होईल या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय प्रकट करतात. विठाला 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 विठाला. अभंगाचा भावार्थ संपला. आता थोडक्यात हवामानाचा अंदाज. 2-3 दिवसांनी पुन्हा जास्तीत जास्त पावसाला सुरुवात होणार आहे. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या. इति वार्ता. वा. आपलं सर्वांचं असणारं अधिष्ठान संतराज बाबांचे गुरु श्रीनाथ स्वामी आणि बाबांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा चालत असलेला नामसप्ताह अखिल कोटी ब्रह्मांडानेक भगवंताची कृपा, साधू संतांचा आशीर्वाद, जमलेल्या सर्व गुंजन मंडळीचं सहकार्य, शिवीचा युग, तुमचं सर्वांचं दर्शन, ज्यांच्यामुळे सेवा प्राप्त, पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम, टाळकऱ्यांचं प्रेम, तळ्यातली खळ्यातली मळ्यातली टाळकरी वारकरी माळकरी, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी, गावकरी मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी, वयोवृद्ध मंडळी, तरुण मंडळी, सर्वांच्याच प्रयत्नाने चालत असलेलं नामसप्ताह आणि आपला या परिसराचं वैभव आमचे बाबापासून आमचं माझं आणि प्रेम महाराज साठेबाबांच्या वडिलापासून माझे प्रेमसखे प्रेमाचे संबंध आणि आज या ठिकाणी आमचे दादा महाराज त्यांची या ठिकाणी हजेरी आणि आपले या कार्यक्रमाला अनुसरून जी आलेली गायक वादक मंडळी, गाणारी वाजवणारी मंडळी, सर्व गावातलीच मंडळी, परिसरातली मंडळी, पण तरीसुद्धा नाव घ्यायला काही हरकत नाही. तुमचं काय म्हणणं आहे?
नाव घ्यावं लागतं का नाही? बरं नाही, हे तुमचं घेईन मी, तसं काही नाही. आणि आमचे हरिभक्तपरायण विनोद महाराज झेंडे, हरिभक्तपरायण आमचे आनंद महाराज, हरिभक्तपरायण आमचे संतोष महाराज, हरिभक्तपरायण. आणि या ठिकाणी विश्वस्त मंडळी, या विश्वस्त मंडळीचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी आमचे हरिभक्तपरायण महादेव बाबा, हरिभक्तपरायण बापू आमचे, बरोबर नाही, कोळपे बाबा, बरोबर की नाही. आणि या ठिकाणची चोपदार बाबा आमचे 2-3 चोपदार आहे या ठिकाणी. संताराम बाबाचे चोपदार आहे. तर खोलीत होते लाकडं चोपदार तिकडं, मी इकडं, बरोबर की नाही. माझा स्वभाव जरा विनोदी, जरा चाभरा स्वभाव आहे. म्हणजे अगोदर मी सांगायला काही हरकत नाही, पण मी विनोद सांगत असताना, कारण हा दृष्टांत असतो तो सिद्धांताची प्राप्ती करण्यासाठी असतो. सिद्धांत पात्रात पडला की दृष्टांताचा निषेध करायचा हा शास्त्राचा नियम आहे. पण दृष्टांत काही कोणी अंगावर ओढून घ्यायचा नाही, कारण हे रेडीमेड दुकान असतं, कदाचित कोणाला तरी शर्ट येऊ शकतो. अगोदर सांगायला काही हरकत नाही. विठाला 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 विठाला. वडिलासारखी मंडळी समोर या ठिकाणी अनेक वर्षापासून कार्यक्रम, प्रेमाचे संबंध आहे. पेटी मास्तरमचे, मृदंगाचार्य, सर्वची सर्व गुणवान मंडळी. हे बघा, मी अभंग निवडण्याचं कारण आहे, कारण आपल्या भारत देशामध्ये परंपरेला फार महत्त्व आहे. परंपरा आहे. ते कोण खेळतं बाहेर, तुम्ही नका जाऊ, मी सांगतो बरोबर त्यांना. जबाबदार तेवढं बाहेर जाऊन तेवढीच 5-6 पोरं आहेत. कारण त्यांच्या खेळाचे, अरे मी त्या दिवशी पोराला म्हणलं, तुम्ही कीर्तनात टायमाला खेळू राहिले. ते म्हणे आमच्या खेळात तुमचं कीर्तन आलं म्हणे. आता टाईम आहे आता खेळायचं, बरोबर की नाही. बघा, मनुष्य जीवाला सत्संगती अत्यंत गरज आहे महाराज. कारण आज जगद्गुरू तुकोबाराज सत्संगतीचं महत्त्व पटवून सांगतात. कारण मनुष्य जीवनामध्ये काही गोष्टी अत्यावश्यक आहेत, काही गोष्टी अनावश्यक आहेत. काही गोष्टी जीवनात अत्यंत गरज आहे, काही गोष्टी जीवनात काहीच गरज नाही. काही गोष्टी जीवनात असल्याच पाहिजे, काही गोष्टी नसल्याच पाहिजे. हा एक नियम झाला, वारकरी संप्रदायाचा म्हणा, शास्त्राचा म्हणा, वेदाचा म्हणा. परंतु काळ बदलल्यामुळे हे सगळं बदललं बाबा. जे अत्यावश्यक आहे ते अनावश्यक बनलं, जे अनावश्यक आहे ते अत्यावश्यक बनलं. ज्याची अत्यंत गरज आहे त्याची गरज राहिली नाही, ज्याची गरज नाही त्याची गरज वाटायला लागली. जे पाहिजे आहे ते नको वाटणं, जे नको आहे ते पाहिजे वाटतं. अर्थात समजा हे 3.5 हाताचं शरीर आहे. किती? तुम्ही या इकडं, तुम्ही आपली नेहमी गुळावली. नाही, एक माणूस मला जवळ लागतो, मला त्या शिवकर्म. सर पुढं, सर तुम्ही टोपीवाले, तुम्ही या, तुम्ही शरद नाना हो पुढं, नाना हो पुढं. आम्ही माणसं पाहूनच घेतो. इकडून यायचं, इथं खाली उजव्या हाता बस. इकडं समोर आहे थोडीशी, पलीकडून बस. हां, इथं बस. घ्या तसं. वा गुळ तुमच्याच अवसानात घ्या, असं घ्या तुमच्या. गुळ घ्या तुमच्या अवसानात. मला आत्ताच नका देऊ, तुम्ही आणा तो. कारण मी पहिले पोरं ठेवायचं लहान बरं का, गुळ ठेवायला. पण आता मी ते बंद करून टाकले, कारण ते बसल्या नाकात बोटं घालते राहत. त्याच्यामुळे तुमच्यासारखी घेतली म्हणजे शंका घ्यायचं कारण नाही ना, का सर्दी झालेली आहे. बघा, आता हे 3.5 हाताचं शरीर आहे. किती? 3.5 हाताचं. पण ज्याच्या त्याच्या हाताने ज्याचं त्याचं. आता तुमच्या हाताने यांचं कसं काय भरण, यांच्या हाताने तुमचं भरणार नाही. हे 3.5 हाताचं शरीर आपल्याला रजतमसत्व 3 गुणांना मिळालं आहे. कारण भगवान शंकर सांगतात 3 गुणाचा स्वीकार केल्याशिवाय शरीरधारी होता येत नाही. आणि हे शरीर आपल्याला मिळाल्याच्या नंतर हे शरीर जिवंत ठेवण्यासाठी जेवण करणं अत्यावश्यक, अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण ते केलंच पाहिजे, बरोबर आहे की नाही. पण जेवण झाल्यानंतर बिडी म्हणा आता ओढलीच पाहिजे, काही गरज आहे का. पण जे पित नाहीत त्यांना ना, किंवा जे पितात त्यांना ते गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. मी त्या दिवशी जेवायला बसलो, माझ्या शेजारी एक माणूस बसला आणि त्याच्या मांडीखाली बिडी होती. म्हणलं कशाला, हे जेवल्यावर पोट फुगतं म्हणे. आणि जे पिले नाही ते मेले का, काही गरज नाही महाराज. बिडीचा, हे बघा, व्यसनाचा आणि शरीराचा कुठलाही कार्यकारण भाव संबंध नाही आहे, कुठलाच संबंध नाही. काय संबंध आहे. या
हात जोडून पाय पडून एक विनंती करतो. तरुण मंडळी असतील आजूबाजूला बसलेली, व्यसनाचा स्वीकार करू नका. व्यसनापासून माणसाच्या हानी आहेत महाराज. कारण मी आमच्या घराच्या गच्चीवर दात घाशीत होतो बरं भाऊ. आता बरंच म्हणावं लागेल का त्याला? बरं, दात घासायचं पहिलं होतं ते. पहिले सकाळी दात घासायची परंपरा म्हणजे सकाळी उठायचं, शेतामध्ये जायचं, दुसऱ्याच्या लिंबाचा शेंडा मोडायचा, दुसऱ्याच्या स्वतःच्या नाही. तो लय गोड लागतो म्हणे, मुळा सगळं खाय ना तो हा. नाही तर मग वीट घासायची, नाही तर कोळसा घासायचा, नाही तर राखेचा ढेपसा घ्यायचा. हे पहिलं होतं. आता ते नाही राहिलं. आता ब्रश घ्यायचा, त्याच्यावर कोलगेट ठेवायचं, चालून द्यायचं. चलो मच्छिंदर गोरं काय आपलं. मी ब्रश करत होतो, रोडवर एक माणूस 3 तास बसला. 3 तास मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. तोंड धुतलं, चहा घेतली आणि त्याच्याकडे गेलो. म्हणलं बाबा 2-3 तास झाले तुम्ही इथं बसले, काय भानगडे? ते मला म्हणे बाहेर जायचं. म्हणलं मग कम जाईना. हे बिडी नाही म्हणे. मग का 4 दिवस बसतो का? अरे बिडीचा आणि त्याचा काही संबंधच नाही ना. माफ करा, व्यसनापासून माणसाच्या 5 हान्या आहे. किती? 5 हान्या. मी ध्यानात राहू दे बरं, मी सांगतो तुम्हाला. कीर्तन झालं तुम्हाला विचारीन मी. हे म्हणते तुला मी भेटलो तरच विचारशील ना. तुला जर धूळ दिसून देईन तर मला बोला आता. किती? 5 हानी आहे. पहिली हानी आर्थिक हानी, कौटुंबिक हानी, सामाजिक हानी, शारीरिक हानी आणि लौकिक हानी. पैशाचा नाश होतो, कुटुंबाचा नाश होतो, सामाजिक तरात नाही, लौकिक तरात नाही, शरीराचा सुद्धा. पण तरीसुद्धा गरजेचं बनलं की नाही ते. मग काही माणसं म्हणलं तुकोबरा मग जीवनात अत्यंत गरजेचं काय आहे? तर तुकोबरा म्हणतात त्याला फक्त सत्संगती म्हणतात. आणि ती तुम्ही करा असं आमचं म्हणणं आहे. पण त्यातला एक हुशार होता तुकोबरा आहे. हे तुम्ही आम्हाला सांगितलं, आमच्या लक्षात बसलं. आम्ही कोटीचा व्यवहार करणारी माणसं आहे. पण हे विचारण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलतो का? तुम्हीच आमच्याकडे आली. बरं आम्ही तुम्हाला काही विचारलं नाही, तुम्हीच आम्हाला बोलायला लागले. बरं बोलले तर बोलले, आमच्या फायद्याचं बोलायला पाहिजे ना तुम्ही. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं तुमच्याकडे यंदा पाऊस कसा काय, पावसाने अतिवृष्टी झाली का, नुकसान झालं आहे का, सोयाबीनचा ॲव्हरेज काय भेटला, एकरी ऊस किती टन भेटला, हे विचारायला पाहिजे ना. आणि याची आम्हाला काही गरज नाही. तुकोबराच्या लक्षात आलं, बरोबर आहे, बरोबर आहे. मीच तुमच्याकडे आलो, तुम्ही माझ्याकडे आले नव्हते. मीच तुम्हाला बोललो, तुम्ही मला बोलले नव्हते. पण मी तुमच्या फायद्याचं बोललो नाही, हे तुमच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. कुणाच्या? तुमच्या. पण आमच्या दृष्टिकोनातून ते बरोबर नाही. कारण असं आहे, आम्हाला शास्त्र असं शिकवतं आहे, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्या लागतात आणि काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. विठाला 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 बाबा, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्या लागतात. पहिली गोष्ट, समजा एखादा माणूस आंधळा आहे. आंधळा ओरिजिनल म्हणजे धीप. आपण त्याला काय म्हणतो? धीप. गुरुजी कसा? हां असं असं. मी त्या दिवशी पाखोद्याला म्हणलं धीप, ते म्हणलं टिप्पांग. धीप आंधळा, धीप. धीप आंधळा. आणि डुप्लिकेट नाही बरं का, डुप्लिकेट आंधळा नाथबाबा शेष्टीला जमा झाली ती. एक माणूस रोडवर बसला, आंधळ्याला रुपये. मी गेलो त्याच्या ताटात 50 पैसे टाकले. ते मला म्हणे हो बाबा इकडे आहे. म्हणलं काय? आंधळ्याला रुपये. म्हणलं 50 पैसे कसं काय टाकले? अरे म्हणलं तू तर आंधळा, तुला कसं काय दिसले? ते मी आंधळा नाही, मी आंधळ्या जागेवर बसलेलो. मी म्हणलं मग आंधळा कुठे गेला? ते म्हणते पिक्चर पाहायला गेला म्हणे. आहे का काही धोरण धारण आहे? ओरिजिनल आंधळा, ओरिजिनल. आणि तो रोडना चालला. आता त्याचा रस्ता हुकला, तो आंधळा आहे ना तो. मग रस्ता हुकल्यामुळे तो शेतातनं घुसला, आंधळा आहे तो. आता समोर 9 परस विहीर आहे. किती? 9 परस. तुमच्याकडे परसच म्हणतात ना खोलीला. किती फुटाचा परस होतो? 7च मान. 7. हां तुम्ही म्हणा तू जसं म्हणशील तसं म्हणा. म्हणजे मोजायला म्हणतो मी. आणि ती किती परस आहे? 9. आणि 9 7 हां 63. आणि 7 9 अरे हे म्हणतात त्याने याड बोलत राहा घेण्यात देण्याचं. अरे 7 9 गुणिले काय, 9 7 गुणिले काय? उत्तर 1 आहे. समजा ती 70 फूट विहीर आहे. हां आणि अर्धी पाण्यानं भरलेली, पाऊस चांगला झालेला. आंधळा विहिरीच्या काठावर गेला. आता तो आंधळा विहिरीत पडला नाही अजून. पडला म्हणल्यावर कीर्तन संपलं. मग पडणार प्रश्नार्थक चिन्ह.
पण त्याच्या बाजूला आपल्यासारखा एक डोळस माणूस उभा होता 20 फुटाच्या अंतरावर. आता त्याने याच्याकडे पाहिलं. बरं तुमचं काय म्हणणं आहे भाऊ, आता त्याने याला सांगायला पाहिजे की न सांगायला पाहिजे? हां का बरं? येईन त्याला विचारलं का? मग त्यांनी का सांगावं? हां तुमचं उत्तर बरोबर आहे. ते बोलतात त्यांचं म्हणणं आहे, यांनी नाही सांगितलं तर तो पडणार, तो मरणार, कारण तो आंधळा आहे, त्याला दिसत नाही. तशी आपली गत झाली महाराज. पीटी मास्तर सुंदर आहे, मी सांगतो महाराज. कबीरदास वर्णन करतात. कबीरा कहे, कबीरा कहे, जग अंधा अंधी जैसी गाय, बछड़ा था सो मर गया वो, झूठी चाम चटाय. कबीरा कहे जग अंधा. कबीरदास म्हणतात जग आंधळ आहे. कसं आंधळ आहे? जैशी आंधी गाय. गाय कशी आंधळी आहे? गाय आंधळी आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या गायीचं वासरू मारावं आणि शेतकरी काय करतो, त्या वासराचं चांबडं काढतो, त्याच्यात काय भरतो? हां भुसा. आणि ते शिवून गायीच्या समोर ठेवून देतो. गाय दूध देते की नाही? बरं गाय दूध देते चांबड्याला का वासराला? हां वासरू आहे की तिथं? बछड़ा था सो मर गया. मग कशाला दूध देत ती? चांबड्याला पाहून. हां मग दुसरं चांबडं ठेवलं तर नाही. चांबडा आहे पण वासराचं आहे. तसं आपलं झालं महाराज. बुडत हे जनन देखवे डोळा, बुडत हे जनन देखवे डोळा, बुडते जनन देखवे डोळा, बुडते जनन देखवे डोळा. हे तो कळवळा मनोनिया, ये तो कळवळा मनोनिया. बुडत हे जनन देखवे डोळा, बुडत हे जनन देखवे डोळा. इतो कळवळा मनोनिया, इतो कळवळा मनोनिया, इतो कळवळा मनोनिया. बुडते हे जनन देखवे डोळा, बुडते जनन देखवे डोळा, देखवे डोळा, देखवे डोळा, देखवे डोळा, डोळा. ते समोर बाबा बसलेले महाराज. ते आता ते बरोबर मात्र मोजतात हो का म्हणजे बरं का. आणि मला गायची सवय महाराज, तशी गुळ खायची बी म्हणा. ते नाही त्याला गुळ म्हणजे त्यांना वाटलं याचं गुळ त्याला म्हणजे याचं तोंड बंद झालं म्हणजे हे माझ्याकडे पाहायचं नाही मला. नाही नाही. हे जन बुडत आहे ना देखवे डोळा, म्हणवून येतो कळवळावो. नाही विचारलं तरी आणि काही गोष्टी विचारले तरी सांगून 1000 माणूस मला याची दुकान कुठं आहे तर तुझं तू बघ पाहून घे. माझं काही पैसे जाणार नाही पण तुझं नुकसान आहे. म्हणले महाराज पण आम्ही तुम्हाला विचारलं तर वेळ कशाला वायाला घालता? म्हणले मग आम्हाला सत्संगतीची गरज नाही. नाही मग काही कामं सरळ नाही होत महाराज, त्याला वेगळ्या मार्गाने जावं लागतं. महाराज काही माणसाला चांगलं सांगायला गेलं की त्याला ते वाईट वाटतं. चांगलं सांगायला गेलं की लटके ते रुची, लटके ते रुची, सात कवना ही न पचे, लटके ते रुची, लटके ते रुचे, सात कवना ही न पचे, लटके ते रुचे, लटके ते रुची, लटके ते रुचे, सात कवना ही न पचे, लटके ते रुचे. बरं आपलं एकदा गाणाऱ्यासाठी वाजवण्यासाठी टाळ्या वाजवा. आणि कसं आहे मात्र हे बघा, कबीर कीजी कुआ बावडी कपडा धुवन जाय, हातकी साबून निकल गई भाई फिरफिर गोते खाय. कपडे धुत असताना मावल्याच्या हातात जर नदीत जर गेल्यानंतर हातातून साबण सटकली तर ती सापडत नाही, तशी सम आहे. सम एकदा गेली ना तर मग फिरफिर गोते खाय. पकड करायचं फार अवघड आहे महाराज. ते पण ते फक्त आपल्याला ज्याला कळतं त्याला नाही. तर मायासारख्याला काय हे नवऱ्यानं मारलं काय पावसानं भिजलं काय सारखं. लटके ते
रुचेन साच काऊ नाही ना, चांगलं सांगायला पटत नाही महाराज. म्हणून ते म्हणले आता तुम्हाला सत्संगती नको, म्हणजे नको. मग तुम्हाला सुख पाहिजे का? आता सुख कोणाला नको बरं? इथं एखाद्याने वर हात करावं मला 2-3 दिवसांना चिकनगुन्या झाला पाहिजे म्हणून. सगळ्याला गरज कशाची आहे? सुखाची. महाराज तुकोबार नुसतं विचारलं सुख पाहिजे का, तर A to Z सर्वांनी वर हात केले महाराज. A to Z म्हणजे लहानापासून तर मुलापर्यंत. बरं भाऊ, लहानापासून तर मुलापर्यंत. तरी हाच म्हणते काही. आमच्या गावात एक माणूस, आपण त्याच्याकडे गेलो, तुमच्याकडेच आलो राव, वा वा छान छान छान, बसा बसा. तुमच्या गावाकडे गेलो तुम्ही काल, छान 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 छान, वा वा. तुमच्या 3 ट्रक गेल्या कांद्याचे भरून, छान 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 छान. म्हणलं त्याच्यात एक पलटी झाली, 2-4 मेले, छान छान छान. म्हणलं ते मेले. अरे हा, जरा उलटच झाले का नाही. लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सगळीची सगळ्यांनी वर हात केली. हा म्हणतो मला पाहिजे, तो म्हणतो मला पाहिजे, तो म्हणतो मला पाहिजे, तो म्हणतो मला पाहिजे. तो कोबराचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि तो कोबरा म्हणतात का रे, मी तुम्हाला नुसतं विचारलं सुख पाहिजे का, तुम्ही सर्वांनी वर हात केली, याचा अर्थ तुम्हाला सुखाचा अनुभव आहे. कारण अनुभवाशिवाय अनुवाद होत नाही ना. नाही नाही, तुम्हाला सफरचंद आवडतात का? हां आवडतात. आम्ही कुठून देऊ? तुम्हाला मस्त आवडते, पण मलाच पाहायला भेटले, तुम्हाला कुठून देऊ? त्यांची मी चेष्टा करत नाही. बघा, त्यांच्याकडून उत्तर घ्यायचं आपल्याला. इथे सफरचंद आहेत का? नाही. मग तुम्ही हा कसं काय म्हणले? याचा अर्थ तुम्हाला सफरचंदची चव माहीत आहे म्हणून तुम्ही येस म्हणले. म्हणजे सुख तुम्हाला माहीत आहे म्हणून तुम्ही वर हात केले. मग तुम्ही का प्रयत्न करून पाहिले नाही? तुकोबर म्हणतात तुम्ही प्रयत्न का करून पाहिले? लोक म्हणले भरपूर केले. काय काय केले? काय काय म्हणजे लई केले. काय काय केले? रातची लोकांचे बांधा कोरले, काय केले म्हणजे? सुख भेटलं नाही. बरं सुख भेटलं नाही. बरं सुख आहे का नाही बाबा? पुजारी बाबा, सुख आहे का नाही? आहे. आणि भेटलं नाही. याचं उत्तर म्हणजे आपण चुकीच्या बस स्टँडवर गेलो. विढाला 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 विठाला 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 विठाला. हे बघा, अपेक्षित वस्तू ज्या ठिकाणी भेटते त्याच ठिकाणी जावं लागेल. ज्याची गरज आहे ना ती वस्तू कोणत्या ठिकाणी भेटते तिथं जावं लागेल. बाजार करायला जायचं ना तर बाजारला जाणारा माणूस हुशार पाहिजे. कोणती वस्तू कोणत्या मार्केटला भेटते, कोणतं काय अगोदर घ्यावं. काही काही माणसं बाजाराला जाते पिशी घेऊन, अगोदर वांगी घेते, अगोदर वांगे, नंतर टमाटे, मग बटाटे आणि त्याच्यावरून टरबूज. त्याच्यासारखा आकलीवान माणूस दुसरा कोण नाही. काय राहिलं त्या टमाट्याचं खाली? नाही नाही, बाजाराला जाणूच माणूस हुशारच पाहिजे. मग कोणत्या मार्केटला जायचं? नाही, आपल्याला काय पाहिजे ते कुठं. एक जणाला पेढे खायचे, पेढे ते बुटावाल्या साताला गेला, हे पावशेर पेढे द्या. ते म्हणजे 2 बार जोडे घ्या बा. मी परभणीकडून कीर्तन करून आलो एक दिवस, आणि ते त्या जालन्याच्या पलीकडून भोकरदन नाका आहे बघा. एक रोड राजूरला जातो, एक संभाजीनगरला जातो, एक जालन्यात येतो, एक परभणीला जातो. तर तिथं असं फोकस लावलेलं आहे नगरपालिकेने. रात्री 2 वाजता एक मावशी चापत होती तिथं. मी गाडी उभा केली, म्हणलं मावशी काय पाहता? ती मला म्हणे सुई. म्हणलं इथं हरली म्हणे. नाही म्हणलं मग. ते म्हणे घरी हरली म्हणे. मग इथं कम पाहता म्हणे? इथं लय उजाडे म्हणे. आता सुई कुठं आहे आणि इथं काय उजाड? किती दिवसांचं सापडन भाऊ? ती किती दिवसांचं सापडन? नाही, आपल्या दोघाची राग झाली तरी सापडणार नाही. हा, हे म्हणते तोही वाहू दे ना, मला राहू दे ना. ती नाहीच आहे ना, तर ती भेटल कशी? हे बघा, पूर्वी गावामध्ये तेल पाडण्यासाठी घाणे असायचे बघा. आणि अजूनही काही ठिकाणी फलक पाहायला भेटतं, येथे शुद्ध लाकडाचे म्हणजे घाण्याचे तेल, लाकडी घाण्याचे तेल मिळेल. पण फक्त बोर्ड आहे तिथं. अरे तेल काय तर लाकडी घाण्याचं आता. नाही नाही, बरं जाऊ. आणि त्या घाण्याला एक बैल असायचा बघा, आहे की नाही भाऊ? आणि त्या बैलाच्या पाठीमागे एक बैल असायचा. नाही, त्या बैलाच्या, बरं जाऊ द्या. मग त्या बरं आपण रोडवर रसवंती पाहतो, रसवंती. त्या रसवंतीला जो बैल असतो
तू एकाएकी असं जनावरातून आणायचं आणि त्या रसवंतीला घातल्यानंतर चालेल का तू? त्याला ट्रेनिंग द्यावं लागेल. मग तो काय करतो, तो शेतकरी तो रसावाला त्या बैलाच्या मानेवर त्या ज्वाला एक लाकडाचं दांडकं 3 फुटाचं, त्या लाकडाच्या पुढच्या टोकाला घासाची पेंडी आणि मानेवर जू ठेवायचं आणि 3 फुटाच्या अंतरावरती घासाची पेंडी बांधून द्यायची. सकाळी 7ला एक ठोका दिला का संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काय बैल उभा राहत? कोण? बैल. मग मी बैलाचं सांगतो ना, पण त्याला काय पेंडी भेटत नाही. तसं सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाची न पावला हो, माया व्यक्तीला जीव सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाची न पावला, माया व्यक्तीला जीव सर्व सुखाची आशा जन्म गेला. म्हणजे बाबा गोड वाजवता म्हणून म्हणतो. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला वो, माया वेष्टीला जीव माझा वो, माया वेष्टीला जीव माझा, जीव माझा वो, माया माझे स्वहित नेनती कोणी रा. मला वा म्हणा ना. कशाचं सुख भेटलं महाराज? प्रपंचात सुख आहे होय? प्रपंचात सुख आहे? नाही नाही. बरं आपल्याला प्रपंचात सुख भेटतं का सुखाचा भास होतो? भास होतो. तुमचं गणित बरं आहे का? नाही. बरं जाऊ द्या, तुमचं तुम्ही समोर बसलेले तुमचे मोबाईल चालू करून घ्या. मी तुम्हाला सुखाचा अनुभव सांगतो प्रपंचातला. एका माणसाला 4 मुलं आणि 200 एकर जमीन. एका एकाला किती किती येईल? 50-50, 5 चोक 20. आणि त्यांनी 50-50 एकर जमीन वाटून दिली. आणि पण एक जणाच्या शेतामध्ये आंब्याचं झाड वाट्याला आलं, आंब्याचं झाड. पण ज्याच्या शेतात आंब्याचं झाड होतं ते लय हुशार होतं. ते म्हणे बाकीच्याला काय माहिती याला किती कायऱ्या निघाल्या म्हणून. त्याला कैऱ्या आल्या, तो आंबा पाडायला लागला आणि त्याने तो आंबा उतारला म्हणतात आमच्याकडे. उतारला म्हणतात, उतारणार ना तुमच्याकडे तेच म्हणतात ना. मग तुमचं नाम तर एकच आहे राव. आमच्याकडे मेल्यानंतर माणसं चालतात. हे म्हणतात ते मग आमच्याकडे काय पेटून देते काय? आता 200 एकर जमीन. मग आता त्याने जो आंबा उतारला आणि त्या आंब्याला कैऱ्या निघाल्या 220. किती? 220. सरळ सरळ एका एकाला किती किती येतील? 55. पण या असं हुशार होऊन त्याच्यातल्या 100 काढून घेतल्या. खाली किती राहिल्या? 120. 2 नंबरच्या हातात द्यायला मी तुम्ही 2 जण वाटून घ्या. हां, तो त्याचा सख्खा भाऊ त्यांनी त्यातल्या 60 काढून घेतल्या. खाली किती राहिल्या? 60. 3 नंबरच्या हातात गेल्या. तो त्याचा सख्खा भाऊ त्यांनी त्यातल्या 40 काढून घेतल्या. शेवटच्या हातात किती गेले? फक्त 20. कैऱ्या पिकल्या, आंबे तयार झाले, गल्लीत विकायला बसली. पण त्या दिवशी असे आंब्याचे भाव घसरले बाबा. 1 रुपयाला 11 आंबे विकायला लागले. पहिल्याकडे किती होत्या? 100. 11 मग 99. पैसे झाले 9 रुपये. आंबा राहिला 1. दुसऱ्याकडे 60. 11 पाचे 55. पैसे झाले 5 रुपये. आंबे राहिले 5. दुसऱ्याकडे 40. 11 3 30. पैसे झाले 3 रुपये. आंबे राहिले 7. शेवटच्याकडे 20. 11 1 11. पैसे झाले 1 रुपये. आंबे राहिले 9. बरोबर आहे की नाही? हा म्हणा तुम्ही फक्त. आणि राहिलेले आंबे दुसऱ्या दिवशी विकायला बसले महाराज. पण त्या दिवशी आंब्याचे भाव वाढले. 1 रुपयाला 1 आंबा विकायला लागला. पहिल्याकडे आंबा राहिला होता 1. पैसे झाले ते 9 रुपये. 1 रुपया 1. पहिले किती? पहिले 9. किती झाले? 10. दुसरीकडे 11 पाचे 5 पैसे झाले 5 रुपये. आंबे राहिले 5. 5 रुपयाचे 5 आणि पहिले 5 किती झाले? 10. त्याच्याकडे 11 3 33. पैसे झाले 3 रुपये. आंबे राहिले 7. 7 रुपयाचे 7 आणि पहिले 3 किती झाले? 10. शेवटच्याकडे 11 1 11. पैसे झाले 1 रुपये. आंबे राहिले 9. 9 रुपयाचे 9 पहिले 1 किती झाले? 10. फायदा कोणाचा झाला? कशाचा कोणाचा फायदा महाराज? फक्त भास आहे, भास. पहिल्या दिवशी लहान रडतो, दुसऱ्या दिवशी मोठा रडतो. नाशिवंत सुख नाही संसारात रे, दराची माती आटे दरात रे. नाशिवंत सुख नाही संसारात रे,
दराची माती आटे दरात रे. जिवंत सुख नाही संसारात रे, दराची माती आटे दरात रे. जिवंत सुख नाही संसारात रे, दराची माती आटे दरात रे. दरात रे दरात रे. गाथ्यात नाही पण किती भाव सुंदर आहे. कशाचं दराची माती आटे कशाचं सुख म्हणले महाराज. मग आमचा इतका अंत घेतात तर तुम्हीच सांगा ना सुखाचा पत्ता. तुकोबार म्हणतात तुम्हाला पाहिजे का पण. म्हणले मग पाहिजे म्हणजे गरज आहे. मग तुम्ही काहीच करू नका, फक्त माझ्या भगवंताकडे जा. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा, साईना जो. किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा, किंवा सर्व सुखाचे आगर जनी म्हणे, किंवा सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी, सोनार किंवा सर्व सुखाचे आगर तो हा उभा, विटेवर किंवा सुखा लागी करीची तळमळ, करी तू पंढरीची जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी रा. सुखा लागे करीची तळमळ, करी तू पंढरीची जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होई, जन्मोजन्मीचे दुःख विसरे. सुखा लागी करीची तळमळ, तरी तू पंढरीची जाय कळ, मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरची, म्हणून तू जाय पंढरीशी री री. पुढे जा म्हणले तू पंढरपूरला. बसले एक वारकरी म्हणला तुकोबाराय काय तुम्ही भोळ्या माणसाला फसवलं. म्हणले का. तुम्ही काय म्हणले सुख पाहिजे का. आता सुख पाहिजे का म्हणल्याबरोबर आम्हाला वाटलं तुमच्याकडे, आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्ही म्हणता आता सुख देवाकडे. आता आमचा देवाचा परिचय होय. बरं खरं सांगा, आत्ता जरी देव इथून गेला तर कळणार आहे का बाबा. आत्ता आपल्याला काय अनुभव आहे देवाचा. नाही भेटणार ना आपल्याला. आणि बरं देव आपल्याला कळाला याचे, आपल्याला तर कळालाच नाही. बरं काय खरं खरं देव कोणाला कळाला, कोणाला कळाला. अहो देव वेदाला नाही महाराज, वेदा नाही नाही कळाला अंत पार ज्याचा कानडावो कानडा राजा पंढरीचा कानडा, 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 राजा पंढरीचा, पंढरीचा राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला वो अंत पार जाता, परपजती मध्यमा वैखरी, चार वाण्या खुंटल्या वेदचारी, वेद जाणू गेला आणि पुढे वेदाला नाही कळालं. मग आपल्याला कळाला काय नाही. हे विधिमुखाचं निषिद्धमुखाचं म्हणजे वचन आहे. वेदाला का कळालं नाही, कारण वेद हे भगवंताच्या झोपेतून म्हणजे निद्रेतून बाहेर पडले, ते अविद्येतून नाही, त्यांना कळाला नाही, सांगता आला नाही, जिभा फाडल्या नाही सांगता आला. मग आम्हाला काय देव कळणार आहे. म्हणले मग तुम्हाला देव कळत नाही ना. म्हणले नाही. मग तुम्ही एक काम करा. म्हणे काय. तुमचं गाव कोणतं आहे. हां तुम्ही या गावचे नाही का. नाही नाही मग ते येतं दुसऱ्या झेंडर पंढरपूर झालं. जाऊ द्या जाऊ द्या, पण आपण पाहुणेत ऐक नाही. जाऊ द्या मग काही हरकत नाही. कीर्तन संपलं आपण दोघं जण गुळा चहा करून पिऊ, तुम्ही काही चिंता करू नाही नाही मला ते मला राव गुळ दाखवू राहिले. आणि महाराज मी गुळावाल्याला बोलायला लागलो, लोक हसत असतील. तुम्ही यूट्यूब सर्च करून बघा चांगलं. माझ्या कीर्तनाला गुळावाला कायम जर राहतो. आणि एका ठिकाणी मला गुळावालाच कोणी बसाना. मी म्हणलो काय राव तुमच्या गावात गुळ ठेवायला कोणी बसाना. एक म्हातारा उठला मला काय म्हणे, तो हनाडाचा ना काही बोलतो.
हे कारण मी कीर्तनाला मग ते गुळावाल्याला बोलायला लोक हसत असतात. एक ठिकाणी असंच बोलायला लागलो आणि त्या गुळावाल्याची बायको कीर्तनाला होती. त्याच्या बायकोन तिकून त्याला फोन केला. मग यांच्याकडून उचलायचं तर स्पीकर तो ऑन झालो. मग त्यांची बायको काय म्हणते मला ऐकू येतं. त्याची बायको काय म्हणते त्याच्यापासून उठ ना इकडं बैठ ना. तुला काय जागा सापड ना का त्याची होती ना चटणी. विढाला 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 विडाला 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 विडाला. कोणाला कळला देव काय. मग तुमचं गाव कोणतं ते आणि माझं गाव पैठण. आता तुमची माझी कधी गाठ भेट याच्या अगोदर. बरं तुमचा माझ्याकडे फोन नंबर नाही, माझा तुमच्याकडे. बरं कधी चॅटिंग. फोन नंबरच नाही तर चॅटिंगचा काय संबंध आला. मग मला सांगा तुमचा माझ्याकडे फोन नंबर नाही, माझा तुमच्याकडे नाही, तुमची माझी कधी गाठ भेट नाही, तुम्ही तुमचं गाव सोडायचं नाही, मी माझं गाव सोडायचं नाही, किती दिवसांनी ओळख होईन आपली. होऊ शकत नाही. मग मला सांगा साधी माणसं जरी एकमेकाला भेटल्याशिवाय ओळख होत नाही तर देवाची ओळख काय घरी बसून होईल का. हां मग त्याला काय करावं लागेल. आपुला तू एक देव करुणी गावा, आपुला तू एक आपुला तो एक देव करुणी गावा, आपुला तो एक देव करुणी गावा. जीवा चुक नव्हे राती माई गे दोघाची जणी ये राती माई गे दोघाची. केने विना जीवा सुख नव्हे रती माई के दुखाची जने रे रती माई के दुखाची जने दुखाची जने दुखाची जने. इथं कोणी बेसुरी नाही म्हणून जमतो. बेसुरी बाबा हा सूर आहे का सूर आहे. हा सूर आहे, सूर नाही. सूर म्हणजे देव आणि ज्याला सूर कळत नाही तो आसूर आणि ज्याला दोन्हीची अक्कल नाही तो बेसूर. बेसूर पाहायचा तुम्हाला. बेसूर कीर्तनाला नाही भजनाला नाही. बेसूर कुठं पंगत बसली का हरे राम 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 हरे 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 कृष्णा. तो पाय पडतो मौतीला पाटल्यासारखा येऊ. काय राव मी भजन म्हणलं उठीतून ते मायपासून उठलं तिकडं माईक घेताना म्हणतो रावणा रावणा. मॅ म्हणलं खाऊ द्या ना लोकाला ग बसाना. रावणाचा आणि जेवणाचा काही संबंधच नाही महाराज. मी त्याला उठिलं आणि त्यांनी तिकडं जाऊन सुरू केलं बा रावणा रावणा. मी घेतला माईक म्हणलं बोल रे कुंभकर्णा. ते म्हणतो राज्य गंभीर केले. मी म्हणलं करू दे केले तर तुझ्या काय बापाचे गेले. तो देव आपलासा करून घ्या त्याच्याशिवाय सुख भेटणार नाही म्हणले. पण महाराज आमचा देवाचा परिचयच नाही. पुन्हा तुकोबार आहे थोडी थांबले. बरोबर आहे भाऊ. समजा तुमची इथं 4 एकर जमीन आहे गावाच्या पलीकडून समजा बरं का. नाही तर मग कीर्तन झालं दी माझ्या नावावर करून तोच मानला होता. इथं 4 एकर जमीन आहे, मध्ये दुसऱ्याची 4 एकर आहे आणि पलीकडे पुन्हा तुमची 4 एकर आहे. मग अलीकडच्या 4 एकरमध्ये तुम्ही विहीर खोदली, पाणी लागलं, भरपूर पाणी लागलं आणि लाईट ओढली, सिंगल फेज नाही 3 फेज 11 टाकून नाही मीटरमधून घेतली. पाणी भरपूर आहे, लाईटं फुल आहे. मग या शेतातून त्या शेतात पाणी न्यायचं. तुम्ही काय डोक्यानं भांडीवर नेऊन टाकणार का. मग काय करणार. हां पाईपलाईन करणार. मग इथून तिथपर्यंत एकच पाईप भेटेल का तुम्हाला. 20-20 25-25 फुटाचे पीच भेटतील, छेड्या भेटतील. त्याला काय करावं लागेल आपल्याला आता जॉईंट द्यावं लागेल. जॉईंट द्यायला काय लागेल. हां सोल्युशन लागेल नाही का. मग आपलं मीच सांगतो मग काय करतात ते म्हणतात तुला सुधारण मला सुधारण. पहिले पाईपलाईन जर लिकेज झाली तर त्याला ते इकडं 10 फूट आणि इकडं 10 फूट खांदावं लागत होतं तुम्हाला. त्याला स्पेस निर्माण करावं. त्यावेळेस त्याचा जॉईंट बसायचा. आता नवीन टेक्नॉलॉजी निघाली एक काय एक RR नावाचा पीस निघाला बघा. RR फक्त इकडं 2 फूट आणि इकडं 2 फूट कांदा. पाईपलाईन कट करायची, इकडं 2 फूट पाईप लोटायचं आणि 1 फूट इकडं ओढून घ्यायचा. नो लिकेज.
आता एक पुन्हा ते एक युनियन असतं बघा, युनियन नावाचं एक हार्डवेअरमध्ये पीस भेटतो बघा. युनियन म्हणजे कंपनीतला कामगार आणि मालक दोघांचा समजा झगडा आहे ॲग्रीमेंटवरनं बोनसवरनं, तर झगडा मिटवण्यासाठी काय लागते? युनियन काय करते? झगडा. तसा युनियन नावाचा एक पीस आहे, तो तिकडच्या पाईपाला आणि इकडच्या पाईपाला फक्त काय इकडं थेरड असली त्याला टॅपलेन टेप लावला का इकडच्या तोंडाने एकदा बसवलं की इकडच्या तोंडाला टॅपलेन टेप इकडे बसवलं का ते दोन पाईपाला एकत्रित घेऊन येतो आणि रबरच्या पॅकिंगपर्यंत आणलं की त्याचं काम संपलं. तसं दोन पाईपाला एकत्रित आणण्यासाठी युनियन लागते, तसा देव आणि जीव दोघांना एकत्रित आणण्याचा जो पंथ आहे त्याला फक्त संत म्हणतात. आता तुम्हाला संताकडे जायला हरकत नाही. म्हणले महाराज पण आम्हाला शंका आली. म्हणले काय? तुम्ही काय म्हणले सुख पाहिजे का? म्हणले हो, आम्ही तुमच्याकडे राहतो. तुम्ही म्हणता सुख कोणाकडे? देवाकडे. आणि सुख कोणाकडे? देवाकडे. आणि देव कोणाकडे? संताकडे. बरं आता संताकडे गेल्यानंतर देव भेटेल याची काय गॅरंटी आहे? याला गॅरंटी आहे हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय. हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. उपाय हरीच्या प्राप्तीचा पाय धरावे संताचे. हरीच्या प्राप्तीचा उपाय काय? संतांचे पाय. म्हणले महाराज तरी आम्हाला शंका आली. म्हणले काय? तुम्ही म्हणले सुख पाहिजे का? आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही म्हणता सुख देवाकडे. म्हणून आमचा देवाचा परिचय नाही. आता काय म्हणता? संत देव कोणाकडे? संताकडे. मग त्याच वेळेस जर सांगितलं असतं तर आम्ही तुमच्याकडे आला असतो ना. तुम्ही संत नाही. तुकोबर म्हणतात अजिबात नाही, चुकलात तुम्ही, चुकलात. मी संत नाही आणि मी म्हणतोय नाही संताकडे देव भेटतो. मग संताकडे देव भेटते कोण सांगतं? संत बिन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही. संत बिन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. ऐसे वेद देती ग्वाही संताविन प्राप्ती नाही आम्ही म्हणत नाही. म्हणले मग आता संताकडे जायला काही हरकत नाही. म्हणले समोर बसलेली वारकरी म्हणले बास आता तुम्ही वेदाचं प्रमाण दिलं, आम्ही शंका विचारणार नाही. कारण वेदाचं प्रमाण आलं की माणसाने तिथं थांबलं पाहिजे. वेदाचं प्रमाण आलं, जो वेदाच्या पलीकडे विचारीन त्यांनी कळसावर घर बांधलं समजावं. पण म्हणले महाराज त्या संताकडे कसं जाऊ? म्हणजे पुन्हा आला का प्रश्न? काही काही माणसाचं उत्तर सांगू तर प्रश्न तयार राहतो, त्यांचे प्रश्नच संपत नाही. काही काही माणसं कामं नाही करीत, फाटेफोडी ते कामं करीत नाही, फाटेफोडी ते. कारण काम करण्याचे 3 प्रकार, एक सांग काम्या, एक निकाम्या आणि एक वाढ काम्या. सांग काम्या म्हणजे जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. समजा नवीन घरात सून आली आणि ती जरी फर्स्ट क्लास असली तिला घरातला कुठलाच अनुभव नसतो. मग तिची सासू सांगते सगूबाई मी जर दूध ठेवते, मी ठगूबाईची चहा घेऊन येते, माणसाला पेऊ देऊ नको. ते म्हणे बरं आहे. सासूबाई तिकून चहा घेऊन आधी कुत्री दूध पेती. ते म्हणे तुला काय सांगितलं का? ते तुम्ही मांजरीला पेऊ देऊ नका म्हणलं. म्हणजे कुत्रे प्याय नका. याला काय म्हणते? सांग का आम्ही. आणि काही नी कामे राहतात. आपण म्हणा मारदाल बोलून आण बरं. मारत घरी नसले तो आणि ते घरीच राहतात. आणि कुठं गेले असले तर आणि ते कुठं जात नाही. आणि तिथं कुत्रा असलं तर निकामी. आणि काही वाढ कामे राहते, सांगितल्यापेक्षा जास्त आगाव एक्स्ट्रा. एक काम सांगतो 2 काम करून बसते. आमच्या गावात एक म्हातारी मारायला आली बरं भाऊ. आमच्या गावात म्हणजे आमच्या गावात ती म्हातारी म्हणते हसायला लागले. म्हणजे तुमच्या गावाच्या राहू देत आणि आमच्या मरू देत अरे. एक म्हातारी मारायला आली. मग तिथं MD डॉक्टर चालले होते. तिथं 10-12 माणसं उभं होते. मग ते डॉक्टर थांबले. ते म्हणले का थांबले? ते म्हणे म्हातारी कोमात गेले राव, मरते काय की हो. त्या डॉक्टरने त्या म्हातारीची नाडी पाहिली. ती म्हणली म्हातारी अजून 6 महिने मरत नाही. म्हणे मग हिला एक गोळी भेटती. म्हणले कुठं? शिरूरला. मी चिठ्ठी लिहून देतो, एवढी कोणतरी हुशार माणूस पाठवून ती गोळी घेऊन या. त्यांनी गावातून एक हुशार माणूस पाठवलं चिठ्ठी घेऊन. ते गेलं, गोळी घेतली आणि येता कपडा घेऊन आलो. आणि गोळीनं कपडा घालतो. मला जाऊच तर राहिलं, गोळी खायला मेली तर पुन्हा कपड्याला जावं लागेल. म्हणजे आगाव. एका माणसाच्या शिवरात्री 12 वाजता झाड दुखायला लागली, झोपची आहे ना, ह्या अंगावर होय, त्या अंगावर होय, ह्या अंगावर होय, त्या अंगावर होय. ते सकाळी उठलं, पहिलं डॉक्टरकडे गेलं. मग डॉक्टर साहेब मला मागच्या दाढीने झोपची येऊ दिली, हिला पहिलं काढा राव. ते म्हणले आज सुट्टी आहे. ते म्हणले मी डबल पैसे देतो पण हिला काढा.
ते मग झोप. डॉक्टरने त्याला खाली झोपिलं, त्याला भुलीचं इंजेक्शन दिलं, त्याच्या अलीकडे 3 दाढी काढून त्याच्या हातात ठेवल्या. ते डॉक्टर माझी मागची दाढ तो कधी नियकम काढल्या. ते म्हणते पलीकडल्या दाढीत हात घालायला जागा करतो मी. अरे काय माणूस आहे, किती कुठानं वाढला देऊ. तसं तुम्ही वाढीव काम करू नका. तुम्हाला सुख पाहिजे ना, तुम्ही काहीच करू नका. एकच करा, काय अभंगाच्या पहिलं करा. संत समागमे एखादी ये परी, संत समागम एखादी ये परी, संत समागमे एखादी ये परी, संत समागमे एखादी ये परी. हो व्हावे त्यांचे द्वारी, व्हावे त्यांचे द्वारी, व्हावे त्यांचे द्वारी, श्वानयाचे तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम, तेथे राम नाम होईल श्रवण. व्हावे त्याचे द्वारी, व्हावे त्याचे द्वारी, व्हावे त्याचे द्वारी, ज्ञानयाचे देते राम नाम होईल श्रवण, देते राम नाम, राम नाम होईल श्रवण. होईल श्रवण. संत समागम एखादी ये परी, व्हावे त्यांचे द्वारी, व्हावे त्यांचे द्वारी, हे राम श्वानयाती ते राम नाम, संत समागम एखादे ये परी, त्यांचे द्वारी श्वानयाती हो निराहावे, संत समागम. कोणत्या का होत नाही प्रकारांचा त्यांच्या द्वारात गेल्यानंतर सुख भेटते. आता बघा, काही माणसं काही माणसं अशी होऊन गेली, स्वतःचं तर सोनं झालं पण जगाचं सुद्धा कल्याण करून गेले. आणि काही माणसं अशी होऊन गेली, त्यांना तर काहीच जमलं नाही पण दुसऱ्याला सुद्धा सुधरून दिलं नाही. काही माणसं असे भेटतात महाराज, कधी पहा असे फ्रेश. काही माणसं आधी भेटतात तर कधी पहा महाराज तोंडावर आड्यात. काही माणसांनी जर जे हरी घातला तर 3 दिवस करमत बाबा. काहीच्या जे हरीने 3 दिवस मळमळ होती. त्यांना फक्त भाजनावाले दिसले पाहिजे. कुठं आहे खेळ. आपण जर कीर्तनात निघालो, काही मराठी मंदिरासमोर बसलेले ते आपल्याला बोलत नाहीत, नुसते पाहिले का आपण आपलं खाली. साचा आणि मवाळ, मेतुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची किंवा बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल डोले, बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले, बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोल बोले बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल डोले, बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले. बोलायचा बोले, बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल डोले, बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. कमीत कमी माणसं तरी डोले, मुखी अमृताची आणि देह देवाचे. अशी माणसं होऊन गेली महाराज. काही माणसं अशी. आणि हे बघा, काही माणसं तर भेटूच नाही महाराज. जाऊ दे चालू दे. त्यांचं काय चुकलं आता. पुढे ही बहुत करणे आहे.
काही नाही, आपण अगदी 1 मिनिटसुद्धा इकडं तिकडं घेणार नाही. 11 वाजता कीर्तन संपून टाकू आपण. हे म्हणतात तू आणि हे कीर्तन मी चाललो. आयसा बोल बोले कमीत कमी महाराज. काही माणसं अशी होऊन गेली महाराज, जीवनाचं कल्याण करून गेले. काही माणसं भेटूच नाही. विंचू भेटावं का माणसाला? विंचू हप्त्याला, बरं महिन्याला, बरं वर्षाला, लगेच नको. काय केलं त्याने? तुमचा रोड आडीला काय? हे बघा, सर्वांचा अनुभव सांगतो. सर्वांना विंचू चावलाच असेल असं नाही. सर्वांना विंचू चावला असेल असं थोडंच आहे. पण सगळ्याला माहिती आहे विंचाच्या अंगात अमृत आहे. विंचाच्या अंगात काय? विष आहे, विष महाराज. म्हणून अशी माणसं भेटू नाही. तो का म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, तयाचे दर्शन नको तयाचे दर्शन. म्हणे नो तयाचे दर्शन, तयाचे दर्शन नो तयाचे दर्शन. विंचवाची नांगी तैसा दुर्जन. अरे विंचाच्या फक्त अंगात विषय महाराज, नांगीत विषय नांगीत, पण माणसाच्या पूर्ण अंगात. आज तुका म्हणे क्षण नको तयाची. अशी माणसं भेटूच नाही महाराज. चला जाऊ द्या, आपण फक्त आता विहिताकडे वळू. काही माणसं अशी होऊन गेली महाराज. सहज बोलणे इथं उपदेश करून सायास शिकविती. सहज बोलून गेली. आमचे पैठणला दर्शनाला येता तुम्ही कधी? पैठणला बरं तुम्ही नसताना, पण तुम्ही तर आले असतील ना. तुम्ही आलते ना? नाही का? म्हणजे ते बरोबर आहे. आता जे आलंच नाही त्याने कसं. मी एक ठिकाणी गेलो होती, मला म्हणे बाबा तुम्ही 4 धाम केले. मी म्हटलं नाही. तुमचं काय खरं आहे मग मला? मी मला आपण गेलोच नाही, खोटं काय बोलायचं. नाही पैठणचं नाथबाबाचं दर्शन घेतलं का आपण पलीकडून दक्षिण दरवाज्यातून निघालो, पुढं दत्ताचं मंदिर आहे. आणि दत्ताचं दर्शन घेतलं का तिकडे तोंड करून दर्शन करतो. तिकडं काय? तुम्ही तर लयला आमची एकादशी दिवशी एक माणूस तिकडं तोंड करून दर्शन करतात. मी म्हणलं इकडं काय? ते म्हणे तुला काय करायचं म्हणे. लोक पाय पडतात, मी पडतो म्हणे. काय महाराज, काही काही तर परमार्थ उगाच आपलं घेणं देणं यायचं खिशाला 3-3 पिणं. मी मकर संक्रांती दिवशी आपल्या नाथ मंदिरासमोर उभं होतो. 10-12 महिला वाण द्यायला चालले. आता महिला घोळक्यानं चालत आहेत. मग एक जणी ताटाला धक्का लागला आणि ती ताट पडतो खाली. तिने वरचं वाण उचलून ती गेली निघून. बाकीची महिला वाटलं इथं काय काय कोण दुपार 12 वाजता इतका गंज झाला तिथं. काय काय मग मग आपलं मग तिथं ते दत्त मंदिराच्या वरच्या बाजूला एक गाडेश्वराचं मंदिर आहे बघा. आणि गाडेश्वराच्या मंदिरात तिथूनच लोक हात जोडतात. कारण तिथून भुयार आहे. ते भुयार डायरेक्ट दौलताबादला निघतं आहे, जनार्दन स्वामीच्या गडावर. देवगिरी, कारण त्यावेळेस देवगिरी ही आपल्या भारताची कचेरी होती महाराज. देवगिरी, कारण कुठलाही न्याय तिथं व्हायचा पाहिला. आणि त्या कचेरीचं काम नाथबाबाकडे दिलं होतं. नाथबाबाकडे हिशोब दिला होता, हिशोब. तर त्या दौलताबादचं आणि पैठणचं 60 किलोमीटरचं अंतर आहे. 6 वर 0. आणि त्यावेळेसचे नाथबाबा PhD केलेले, MA फिलॉसॉफर. 1 पैशाचा घोळा आलता, 1 पैशाचा. जे दुपारी नाथबाबा बसले तर रात्री 2 वाजता नाथबाबांनी टाळी वाजवली. म्हणजे सापडला. स्वामी म्हणले काय? म्हणले पैसा. ते स्वामींनी कपाळाला आणून घेतलं. म्हणते ज्यांच्या जीवनामध्ये 1 पैशाचा घोळ सहन होत नाही त्यांचं जीवन किती निष्कलंकित असतं. तुम्हाला भगवान दत्तात्रयाची भेट करून देतो म्हणले उद्याच. आणि त्या खुलताबादच्या बाजूला शूलिभंजन पर्वत आहे बघा. त्या शूलिभंजन पर्वतावर एक शिळा आहे. शिळा असे दगड मोठी, जसे आता आपल्याकडे त्याच्या पौराणिक शिळा आहेत ना, तिथे एक शिळा आहे महाराज. त्या शिळेवर कमीत कमी 10-12 माणसं बसतात. आणि त्याचा आजही आवाज कधी वेगळा वेगळा, कुठे टाळासारखा, कुठे पकवादासारखा, कुठे विण्यासारखा. आजही पर्यटक वाजून बसतात. आणि त्याच्यावर ते बसले आणि ते म्हणले आपला नाथबाबाला भेट द्यायची आज. भगवान दत्तात्रय आले, पण बैराग्याच्या वेशीत आले. आणि ते म्हणले स्वामी तर देवाची ओळख करून देते. म्हणले इथं भिकाऱ्याला घेऊन आलेत महाराज. अशी मळकी झोळी होती. मळक्या झोळीमध्ये ते कुत्रे ते संघ असे. त्यातून शिळे तुकडे काढले. आणि कटोरी होती संघ, कटोरी. त्या कटोरीत दूध काढलं कुत्रीचं. त्यात ते तुकडे टाकले ना असा काला बनवला महाराज. नाथबाबा म्हणले अरे 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 तुकडे शिळे दूध कुत्रीचं. नाथबाबा लय श्रीमंत होते महाराज. किती श्रीमंत! सकळ संता माझे राजान स्वामी एकनाथ माझा. इतके नाथबाबा श्रीमंत होते महाराज. नाथबाबाची श्रीमंती सांगायला गेले तर 1150 एकर जमीन नाथबाबाची. 1350 होती. काय महाराज, आता समृद्धी महामार्गचं व्हॅल्युएशन काढलं तर मेंदू बंद पडन पैसे मोजता मग.
इतकी जमीन महाराज. ते म्हणले अरे 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 बरं ते आणि गपचूप जेवा ना नाथबाबा म्हणजे यांना जेवायला नाथबाबा म्हणले मला उपवाशी राहावं. कारण लोकाला भूक किळस आली की लोक उपास धरतात पहा. दिंडीमध्ये चांगला मेळा असला का 3दा आणते तर बरोबर नटलं मला उपवास आहे. आमचा एक मित्र होता गावातला मला म्हणे वाघ महाराज घरीच एक काय उद्या म्हणलं हा आता मला कार्यक्रम नव्हता. मला म्हणे मग उद्या एक काम होतं म्हणलं काय आपल्याला जालन्याला जायचं म्हणलं काय याला पोरगी पाहायला. आम्ही म्हणलो तुम्ही तुमचं जा. नाही नाही एखादा महाराज बरा राहतो म्हणजे संग म्हणलं का मग बळी देतो तिथं. मला नेलं ना त्यांनी. बरं मला नेलं त्या समोरच्या हॉलमध्ये बसलं आणि ते बसले ना सगळे तिथं. ते कोणी बिडीवाली कोणी बिडी पिये कोणी सिगारेट पिये. आज मी कशाला बसतो त्यांचा धोर आणायला संगतीचा परिणाम. माझ्या ओळखीचंच कोण नाही. मग मी ती घरातली मावशी स्वयंपाक करीत होती तीच संग गप्पा मारायला गेलो. ती एकटीच होती. मग मी आपलं चाललं मावशी काय चाललं काय नाही ती करीत होती स्वयंपाक. शिकरण तुमच्याकडे शिकरण करते ना केळीचं. आणि तिला झालं ती सर्दी. तिच्याकडं ध्यान होतं महाराज. तिच्याकडून कसा तरी तो कार्यक्रम हुकला आणि तिच्याकडून तो माल त्याच्यात पडला आणि त्याच्याकडे ध्यान गेलं महाराज. पण मी म्हणलं आता ज्ञानदेवा मौन एक तर पोराचे लग्न व्हाय ना मग आपण सांगवतो हे मोडन. मी आपलं गज बसलो आणि स्वयंपाक झालं. ती मावशी काय म्हणती घ्या जेवून. मी बोललो मावशी मला उपवास आहे. तुम्ही महाराज तुम्ही साठेबाबा संघ आले म्हणून तुम्हाला उपवास असेल तुम्ही महाराज गण म्हणलं हा मग नुसतं शिकरण खातात म्हणे. मला आता तर कार्यक्रम मी म्हणलं मावशी मला निरंकार. तसे नाथबाबा म्हणतात मला निरंकार उपवास आहे. स्वामी म्हणले एक घास घ्या एक घास स्वामीचा प्रसाद आहे. महाराज नाथबाबांनी एकच घास घेतला. काय सांगावं विनोदाचा भाग सोडा. इथपर्यंत घास गेला ना असा चेहरा खुलला महाराज. तो चेहरा कुणाचा आहे. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान गोदावरी तीर. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार असा. अशी सहज भेट होता चिकर कधी कधी सहज. त्या आळंदीच्या बाजूला कडूस नावाचं गाव आणि तिथे गंगाराम मावळ नावाचा माणूस राहायचा. त्या गंगाराम मावळाची म्हैसच गेली रात्री सुटून. मग त्याची बायको गेली तर गोठ्यात म्हैसच नाही. मग पोरं लागले रडायला. मग ती गेली त्यांना उठायला पण ती काही लवकर उठाना कारण ती गेली ती भजनाला. आणि भजनी काही सकाळी लवकर उठत हे म्हणतात तिने हे आमच्याच मिरच्या आमच्याच घरात ठसका करून. मग ती गेली कानाजवळ आव त्याला उठा. ते काय आपली म्हैस गोठ्यात नाही. हे ते कुठं गेली असून व आता कान खाजेल म्हैस सापडून काय. आपला बैल जर हरवला तर कोणकडे गेला असं ना असं ज्याला कळत त्यांनी पाहायला जावं. काही माणसाचा बैल हरला की मोटरसायकल फिरत रोडला डांबर खातो काय तू. अरे हिरव्या चारी भांबावा पशु अनुमान पाहिजे. कोणतं काम कोणाला जमतं काय. मी कीर्तनाला गेलो एक ठिकाणी एक मावशी मसाला वाटतं ते आपलं मला फेटा बांधून उशीर झाला. मी आपलं चाललो पळवतो. ती आली मला म्हणे बाबा तुम्हाला ववळी ती. अरे मी म्हणलं ते लोक जमले तिथं त्यांच्या 2-3 चाली झाल्या मला जायचं. आत्ता ववळी ते म्हणे तिनं गडबडीचं असं ओवळलं मला साखर माझ्या कपाळाला आणि तांदूळ मला खायला दिली. असे कोणते कामं कोणी करावं काय. ते गंगाराम मावळे जसे उठले तसा भंडारा डोंगरच गाठला. भंडारा डोंगराचे पाय त्याला पाहतात तर डोक्यात इतकं गवत कुठं म्हैस बघायची. मग इकडं पाय तिकडं पाय तेवढ्यात वरून आवाज आला महाराज रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम हरे 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 रामकृष्ण हरी जय 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरे हरे राम जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे. गोडे मला जर म्हणजे कसं आहे असं आडताल गायचं होतं तिकडं जर फडकाड्या गेलं गेलं ते परभणीकडं त्यांचे टाळ पावतं मग प्रमाण होऊन जातं. आणि मग ते म्हणते काय म्हणलं ते मी म्हणलं मी कुठं काय म्हणलं. आता ते भजन कोणाचं असन भंडारा डोंगरोड तो करा. आता याला काय माहिती आहे म्हणे कोणाचं रिकामपण झालं येवळायला काही बोलत ती लोक.
आणि लोकच बोलतील यात काय नव्हते ना, आपल्या काय लई सोयीनं बोलत आहे का आपल्याला? होय, आपल्या सोयीनं बोलत आहे. हे म्हणतात ते कशाला काढितो भाऊ इथं आता. आम्ही नेहमी बाहेर राहतो, घरी फक्त कोण विचारा महाराज कुठे गेले, उधळला ना. महाराज ते म्हणे पण आपले म्हैस पाहिली असं तर सांग नाही. तो कोबराच्या कानात आवाज द्याला, महाराज तो कोबराने डोळे उघडले, का रे बाबा आपली आशा शिंगाची म्हैस पाहिली का म्हणे. अरे 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 राजा, 184 भोगल्या रे, सोन्यासारखा नरदेह मिळाला, ते म्हैस पाहतो का? अरे देव पाहावया करीव सायास न धरी आस नाशिवंत. नाही देव पाहाय म्हणले, महाराज मला फक्त म्हशीबद्दल बोला, माझी मुलं बाळ रडत असतील. तुला म्हैस पाहिजे, जाय तुझी म्हैस गोठ्यात ये. अहो नाही आहे, नटली तर परत ये. जाऊन पाहतो तो गोठ्यातच म्हैस. याला असा आनंद वाटला, याची घरातले माणसं कोणी धार काढतं, कोणी मिळून ठेवतं, कोणी वगार सोडतं. पण याची अंतःकमठी जागी झाली. हा म्हणला, माणूस म्हणला देव पाहाय, मला म्हैस दाखवली ना, देव दाखवल्याशिवाय राहणार नाही. तसाच गेला, तो कोबऱ्याचे चरणच धरले, महाराज मला फक्त देव दाखवा, काही हरकत नाही, घे विनान कर भजन. तो कोबऱ्याचा लेखक बनला, 14 टाळकरीपैकी एक टाळकरी बनला. पण गेलता कशाला? संत समागम एखादी परी त्यांच्या दारी स्वानवाती होऊन राहावी. म्हणले महाराज म्हणजे असं कोणत्या तरी एका निमित्ताने म्हणले, पण महाराज त्या संतांच्या द्वारात आम्हाला कसं जावं लागेल? म्हणजे तिथं काही साधना करावी लागेल का? म्हणजे तिथं साधना करायची गरज नाही, तिथं साधना चालूच आहे. कोणती? तेथे राम नाम होईल श्रवणा, तेथे राम नाम होईल श्रवणा, तेथे राम नाम होईल श्रवणा, तेथे राम नाम होईल श्रवणा. घडेल भोजना उचिष्टाते, घडेल भोजना उचिष्टाते, तेथे राम नाम होईल श्रवण, हरी तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उचिष्टांचे, घडेल भोजन उचिष्टांचे, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उचिष्टाचे, तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे रामनामाचं श्रवण आणि उचिष्टाचं भोजन होईल. उचिष्टाचं भोजन म्हणजे संतांच्या मुखातलं नामस्मरण. हा विठोबरक मध्ये भजनात टामाला घालू ना. हो आता मी सांगतो तुम्हाला, संतांच्या द्वारात गौरंग महाप्रभू महाराज संतांच्या द्वारामध्ये साधना करायची गरजच नाही महाराज. हो वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा, धन धन ते टाळ सदा, धन धन ती टाळ, धन धन ती टाळ, धन धन ती टाळ. संतांच्या द्वारात. आता वैष्णवा घरी नाही मेळ, सदा पैशाची तारा. चला जाऊ द्या. संतांच्या द्वारामध्ये सतत गौरंग महाप्रभू जर भजन म्हणाले, त्यांच्या दिंडीत दुसऱ्या दिंडीतले लोक येऊन नाचायचे. एक दिवस ते भजन म्हणायला लागले आणि दुसऱ्या दिंडीतला माणूस येऊन नाचायला लागला, येऊन हरिदास. पण ते त्यांच्या बादनातले म्हणजे, तू आमच्या बादनातले उठ, आम्ही मारू तुला. म्हणे मारा, काय मारायचं तर. त्यांनी इतकं मारलं, बेशूत केलं, त्याचे पाय बांधले, त्याला पाण्यात फेकून दिलं. पुढे माशेरानं जाळं लावलं, जाळ्याला ते अडकलं, त्याला घरी नेलं, त्याच्यावर उपचार केला, त्याचं पुन्हा भजन सुरू झालं. इतकं मारलं तरी भजन म्हणतो. दुसरी साधना निवडली, कोणती? माफी मागून बोलतो. वीरांगना नावाची वेश्या पाठवली आणि हरिदासाच्या तपश्चर्याचा भंग करा. हरिदास भजन करतात आणि ती नाच काम करते, गाणी गाते. हरिदासाने डोळे उघडले, काय म्हणणं आहे बाई तुझं? काही नाही म्हणते, तुम्ही माझे व्हा, काही हरकत नाही, माझं भजन संपलं, तुम्ही या. तिला वाटलं 2 तासांनी भजन संपन, भजन चालूच. ते म्हणे या बाया उद्या दुपारात जाते भजन चालूच, ते नाही या बाया उद्या सकाळीच जाते भजन चालूच. एक दिवस मी पहाटच जाईन.
आणि पाठ जी बाई लवकर उठते तिचा लवकर काम आवरतो, कारण केर दुसऱ्या दारात लावता येतो. मी खोटं बोलत नाही, साऱ्या गाव शपथ भाऊ. जी बाई सकाळी लवकर ती झाडाची पद्धत पाहिली तुम्ही. आवरलं मा काम नाही, सगळ्यात आधी झाडं त्याला पुन्हा दुसऱ्या दारात. 1 2 3 4 दिवस झाले. 5व्या दिवशी भगवंताने चेतना निर्माण केली. विरांगेने नरकाला जाशील सत्पुरुष भेटलेला आणि मग आत्मा जीवनातून एकदाच भेटत असतो. त्याच वेळेस कल्याण करून गेली आणि हरिदासाचे पाय धरले. फार मोठी साध्वी बनली महाराज. तेथे रामनाम होईल सवन. बरं तिथं काही नियम आहेत का? तिथं नियम एकच आहे मध्ये, कामारी बटीका कामारी बटीका सेवेचा सेवक कामारी बटीका. कामारी बटीक सेवेचा सेवक कामारी बटीक. जिनपन रंग तेथे बल जिनपन रंग तेथे बल हा तेथे राम नाम तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम. जिनपन रंग तेथे बल जिनपन रंग तेथे बल तेथे राम नाम तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम राम नाम तेथे राम नाम राम नाम तेथे राम नाम. कामारी व्हा, बटीक व्हा आणि सेवेचे सेवक व्हा. कामारी म्हणजे काम करणारा, बटीक म्हणजे मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणारा आणि सेवेचा सेवक. आपण जर म्हणलं हा सप्ताह आम्ही केला तर आपण सेवेचे स्वामी झालो. हा सप्ताह संतराज बाबांच्या कृपा आशीर्वादाने याला काय म्हणतात सेवेचा सेवक. आणि दीनपणाने भक्ती करा. शबरीने दीनपणाने भक्ती केली महाराज. कशी गेली? जब 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 मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन जब 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 मेरे राम जी का आवन होगा, राम शबरी की कुटियों का पावन होगा पावन होगा पावन. सुखे येतो घरा नारायण न काय न लगती सायाच जावे वनांतरान सुखे येतो घरा. आणि यादव उर्मटपणाने गेले तर संपूर्ण कुळाचा नाश झाला महाराज. मुसळच घेऊन गेले ना. हे मुसळ तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करील. त्यांनी कुठलं त्याला पाण्यात फेकलं, काही वाळे बेले काही पानकं समजले. त्याचा एक लोहकण राहिला, तो का माशाने गेला, तो मासा एका कोळ्याने धरला आणि त्या माशाच्या पोटात त्या लोहकणाचा बाण बनवला आणि त्याच बाणाने भगवान श्रीकृष्णांनी धामाला जावं लागलं. एक वेळेस वारकरी संप्रदायाप्रमाणे बसलेले महिला मंडळ माता घेऊन सोडून पुरुष मंडळीने आपापल्या हातवर करा भगवंताचं नामचिंतन. अगदी 5 मिनिटामध्ये सेवेला पूर्ण विराम देऊ. विठोबा रखुमाई 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 रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई एक महत्त्वाचा प्रश्न विचारला तुकोबारायांनी. तुकोबाराला एका वारकऱ्याने, तुकोबाराय तुम्ही म्हणता संतांच्या द्वारा सुख भेटतं, पण किती टक्के भेटतं? तर संतांच्या द्वारामध्ये टक्क्याचा विचार करायचा नाही बरं का. महत्त्वाची शंका आहे. विश्वामित्राकडे 60,000ची तपश्चर्या होती आणि वशिष्ठाकडे 1 क्षणाची सत्संगती होती. तर वशिष्ठाला विश्वामित्राने 1,000ची पुण्यदान केली ती 1,000 वर्षाची तपश्चर्या. आणि वशिष्ठाकडे ज्यावेळेस विश्वामित्रा गेले तर वशिष्ठाने अर्धाक्षण दान केला सत्संगतीचा. ते म्हणले का हो हे शोभतंय का तुम्हाला?
हे बरं हे 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 बरं वा खाली इकडे पळा इकडे. बैल नांगर उडीत गोचिडच धापे देते. विठाला विठाला विठाला. नाही नाही वेळेच्या बाहेर जर गेलो जास्त टाइम झाला तर काही हरकत नाही, पण वेळेच्या आत आहे ना अजून. बरोबर आहे की नाही? तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणतात जे तो म्हणणं तेच मा म्हणणं मा काय. ते म्हणले हे शोभतंय का तुम्हाला? म्हणले मग याच्यातलं श्रेष्ठ कोणतं आहे? दोघांचा झगडा लागला. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणले, ब्रह्मदेवाला विचारलं, म्हणले सत्संगती जास्त का तपश्चर्या जास्त? ब्रह्मदेव म्हणले माझ्याकडे मिटणार नाही, तुम्ही भगवान विष्णूकडे जा. भगवान विष्णू म्हणले काय काम आहे? म्हणले याच्यात तपश्चर्या जास्त का सत्संगती जास्त? म्हणजे कोणी पाठवेल? म्हणून ब्रह्मदेव म्हणे तो लय शहाणा म्हणे, दुसऱ्या गात ब्यात घालून होतो मोकळा. काही काही माणसं दुसऱ्याच गात ब्यात घालून देते. दिंडीमध्ये लोक बिस्लर घेते, पाणी पिते, मोकळी झाली दुसऱ्यामध्ये संभळ सकाळी आपल्याला कामं येईल. दुसऱ्याच्या गळ्यात ब्यात. तुम्ही भगवान शंकराकडे जा. आता आपण मूळ मुद्द्यावर आहे. आपल्याला काय पाहिजे? सुख. सुख कोणाकडे? देवाकडे. देव कोणाकडे? संताकडे. संताकडे काय? भजन. माझे भक्त गाती ज्याचे नारदामी उभा तेथे. आणि पहिलं भजन कोणी केलं? भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा. हे राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, सदाशिव राम. श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी राम, राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, राम पूजी, राम पूजी राम. जय भगवान. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा. रामजी महाराज आपले पहिले वारकरी भगवान शंकर आहे. म्हणजे 2 मिनटं राहिले म्हणून सांगतो का संपला वेळ? बरं का? पहिला तो, ती आणि ते. तो, ती आणि ते. तो म्हणजे मूळ पुरुष, ती म्हणजे माया, आणि ते म्हणजे नपुसकलिंग परब्रह्म. आणि ते निर्गुण निराकार होतं. बघा जिथं मात्रा येतो तिथं निर्गुण परब्रह्माचं स्वरूप आहे महाराज. नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, आणि भक्त पुंडलिका देखिले. देखिले म्हणून त्याला नावारूपाला यावं लागलं की नाही? मग नावारूपाला आल्यानंतर तो हा उभा विटेवर, आणि मग तो विटेवर उभा राहिला, आणि दौंडी झाली. दौंडी कोण दिली? दौंडी पिटी व्हावे चोखा मेळा. ऐका हो ऐका, भगवान परमात्मा सगुण स्वरूपाला आला, चला दिंड्या घेऊन. अशा दिंड्या निघाल्या महाराज, आणि दिंडीच्या दौंडीचा आवाज गेला कैलासात, आणि भगवान शंकर पिशवी भरायला लागले. माईसाहेब म्हणले कुठं? म्हणले दिंडीत जायचं ना, भगवान परमात्मा सगुण स्वरूपाला आला आहे. आणि ते म्हणे बाय तुम्ही कधी जाता आणि एकटीच निघाता म्हणे. मग मागं काय सोयाबीन पेरू का काँग्रेस लावू? कधी उठाता निघाता? ते म्हणे मग मला यायचं म्हणे. ते म्हणे तू नका येऊ. ते म्हणे या बाय बाबाचा बाप कधी एकटीच निघाते बा म्हणे. म्हणे मा कधी विचार करता का नाही? मला यायचं. ते म्हणे तुला नाही येता येणार. ते म्हणे मग काय लाज वाटते काय तुम्हाला? ते मला येऊ द्या ना. ते म्हणजे तुला येता येणार नाही. दोघाचं चाललं महाराज, आणि तेवढ्यात मागं पाठीमधलं ते झोपलेलं होतं. लंबोदर पितांबर फणीवर वंदना, सरळ सोंडा वक्र तोंड त्रिनयन. ते उठलं. ते म्हणे मम्मी. मम्मी नव्हती तेव्हा, पण घ्या दाखवून मला यायचंय. ते म्हणे आता बरं आहे का आपल्या दोघाचं? मी चाललो होतो आता ते उठलं म्हणे मग आता घ्या ना. म्हणजे एकुलतं एक आहे आपल्याला, तरी कुठं लय 17 आहेत म्हणे. अरे ते म्हणे हे एकच आहे, पण मग आता याला जागा लागते 5.5 फूट, याची ढेरी एवढी मोठी, हातपाय एवढे, आता कसं काय? ते म्हणे मग आपली गाडी काढा म्हणे. मग त्यांच्याकडे गाडी कोणती होती? 4 चुनर. कोणती म्हणते त्याला? त्यांच्याकडे बैल नंदी,
माझं ते म्हणले आता हे नंदी वाहन आपलं मी कुठं बसू तू कुठं बसतीन हे कुठं बसन ते म्हणे मी लटकून येईन पण आज येईनच. जे बसले महाराजांनी जे दिंडी निघाली करमाळ्याला आली बुवा. करमाळ्याला आल्यानंतर सारं तिथपर्यंत दिंड्या नाही कळत पण करमाळ्यानंतर सारं दिंडीला दिंडीच. म्हणून पाहिलं त्यांनी पार्वती माता म्हणले बाई एवढे लोक कुठं म्हणे पंढरपूरला. ते म्हणे एवढे इकूनच येत अजून लई यायचे. ते म्हणे या बाया मला शुगर आहे बाया मला सगळीच बिस्किट लागतं मी काही येत नाही. ते मी तुला म्हणलं होतं ना येऊ नको थांब म्हणलं इथं. मग कुठं थांबवलं त्यांना करमाळ्याला कमळादेवी. आणि तिथून भगवान परमात्मा भगवान शंकर निघाले गणपतीला पुढे घेतलं. बार्शी नाक्यावर त्या लोकांनी अडवलं कुठं चालले म्हणे दिंडीत. म्हणे कुठं या बैलाला घेऊन म्हणे हा म्हणे का राव बैल कुठं दिंडीत जात असते होय. हां अरे बैला कुठं दिंडीत जाते का. ते म्हणे मग याला इथं ठेवा. ते नंदी तुला थांबावं लागतं. ते म्हणे मी तुम्हाला सोडून थांबत नाही. ते म्हणे या वारकऱ्यांनी जर झेंडे उलटे केले तुला पाळता यायचं नाही मला पाळता यायचं नाही. ते म्हणे तू मला सोडूनच थांबत नाही ना. म्हणे हां मग काही हरकत नाही. तर आपल्या पंढरपूरला किती मारुती आहे. काळा मारुती भुयाचा मारुती कावठ्या मारुती मास्टर प्लॅनमध्ये गेला भगवंताच्या समोर आहे. मग ते म्हणले तू माझ्याशिवाय थांबत नाही. हा माझाच अवतार रुद्रा 11वा अवतार. मग थांबितं. मग पंढरपूरला मारुतीच्या समोर नंदी आहे आजही. मग नंदीला तिथं थांबवलं. गणपतीला घेतलं कडेवर आणि बारीला लागले. बारीला लोक म्हणले काय बारीला लागले हे एवढं मोठं लेकरू चेंगरीला नाही एखाद्याला म्हणे मग याला ठेवा म्हणे इथं. ते म्हणे काय करावं आता हे एक तर बाया माणसं तिथं सोडले. आता नंदी तिकडं ठुला म्हणजे आता याला गणपतीला म्हण तू इथं थांब. मी नाही थांबत भाऊ म्हणजे तुला मी कॅडबरी देतो पण थांब. काय करा मग गणपतीला ठेवलं महाद्वारात. आणि अगोदर दर्शन कोणाचं आहे महाद्वारात गणपतीचं. आणि भगवान शंकर बारीला लागले नुसता पाय ठेवला. पाय ठेवल्याबरोबर महाराज तिकडे भगवंतानी पाहिलं आणि भगवंतानी विटेवरूनच उडी मारली. हो विटेवरून उडी मारली. बाकीचे म्हणले ओ 12 तास झाला मी बारीला आहे तुम्ही चालले कुठे हे. ते म्हणले हे रंभादिक नाचती उभ्या जोडून हात आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रंभादिक नाचती उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. त्रिशूळ डमरू घेऊन आला. अरे माझा एक वारकरी आलेला आहे म्हणजे वैष्णव एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि महाराज हो तुम्ही तरी सगळे कापसाचे पेरण्या सारे सगळं करून आले पण माझा एवढाच वैष्णव आहे त्यांनी स्वतःची बायको माझ्यापासून 100 किलोमीटरवर ठेवली. म्हणजे करमाळा ते पंढरपूर 100 किलोमीटर अंतर आहे. आणि त्याचं स्वतःचं वाहन माझ्यापासून 1000 किलोमीटरवर ठेवलं आहे. 1000 फुटावर 1000 फुटावर ते तिथे नंदी आहे. आणि माझ्यापासून 100 फुटावर स्वतःचं लेकरू ठेवलं आहे गणपती बाप्पा. आणि म्हणून भगवंताने उचलून घेतलं ना. आजही पहा भगवंताच्या माथ्यावर भगवान शंकराची पिंड आहे. म्हणले मग तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणे काय तपश्चर्या जास्त का सत्संगती जास्त. ते म्हणजे तुम्हाला वारकऱ्याची किंमत कळत नाही का. मग शेषनारायणकडे जा. आता शेषनारायणच्या डोक्यावर काय पृथ्वी. आणि हे म्हणले आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. ते म्हणले घरचं दारं थोडून या झाडं गोडं महात्माला रेटाना म्हणे महात्माला होईना शेजारी म्हणते महाकाम तळून खाईना. हो ना एका माणसाला पुण्याला जायचं आणि त्याला बस स्टँडला गेलं तरी एक माणसं 2 माणसं दिसायला लागली. ते डॉक्टरकडे गेलं डॉक्टरचं मला पुण्याला जायचं म्हणजे एक माणसं 2 माणसं दिसू राहिले राव. ते डॉक्टर म्हणजे तुम्ही 3 जण संगत कशाला आली म्हणजे त्याला 3 दिवस याचे 2 पण नीट करावं. ते म्हणजे माझ्या डोक्याला वजन हलकं करा म्हणे कशाने होईल याला पुण्यदान करावं लागते म्हणे. मग याला पुण्यदान विश्वामित्र गेले आणि पृथ्वीमातेला हात जोडले. माईसाहेब 60,000ची तपश्चर्या एकूण 60,000 वर्षी बाकी राहिले तेवढी दान करतो बाजूसारखा. पृथ्वीमाता मध्ये हल्ल्याने एम आणि वशिष्ठ गेले आणि पृथ्वीमातेला हात जोडले. माईसाहेब माझ्या त्यांना तपश्चर्या घडलीने पण सत्संगतीचा अर्धाक्षण बाकी आहे तेवढा दान करतो बाजूला सारखा. पृथ्वीमाता सरकल्या मारत अर्धाक्षण घडता संतांचे संगती आणि त्याने होय शांती महत पापा शांती होय पुण्याची पुण्य.
तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, त्या संगती तुका म्हणे सर्व सुखाच्या संगती. घडेल पंगती संताचिया, घडेल पंगती संताचिया, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल पंगती संताचिया, घडेल पंगती संताचिया, तिथे राम नाम होईल श्रवण, तिथे राम नाम होईल श्रवण. भोजन घडे घडे घडेल घडेल घडेल. तोडी गातोय तोडी. ये ना फक्त आरो हात को लावतो. घड्याला द द सा ये ना रे घड्याला 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 घडेरम पंगती संताची, घडेर पंगती घडेरम कोमल आणि शुद्ध ये ना घडे पंगती खेडे हा हा पदप घडे पंग घडेल पंगती संतांचे सजल नयन नित धार बरसती. घड्याला पंगती संतया तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, होईल श्रवण होईल श्रवण श्रवण. संगत संतन की करले जन्म का सार्थ कची करते किंवा संतांची संगती मनोमार्ग गती नाकळाव श्रीपती तो पंच म्हणजे संत समागम एखादी परी व्हावे त्यांची द्वारी शिवानी येते तेथे रामनाम होईल श्रवण. घडेल भोजन उचिष्टाचे कामारी बटिक सेवेचा सेवक दिनपणे रंग तेथे बरे तुकामणी सर्व सुख त्या संगती. घडेल पंगती संतांची तेथे रामनाम होईल श्रवण. घडेल भोजन उचिष्टाचे सज्जन माईबाप. अभंगाचा पूर्ण भावार्थ असाच असल्याचा माझा काही दावा नाही. चुकीचे शब्द माझ्या पत्रात टाका. बरोबर असेल गुरुनाम गुरुवर्य निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खांदेशकर, राजगुरु गोरक्षनाथ महाराज नवल आणि संतराज महाराजांच्या चरणी आपलं सेवा पूर्ण करू आणि अर्पण करून सेवेला
पूर्णविराम दो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठाल जय जय विठाल जय जय विठाल जय जय विठाल विठाल जय जय विठाल विठाल जय जय विठाल विठाल जय जय विठाल बोलिले गुरे वेडे वाकोडे उतरे खरा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाना हे उच्चारिला बेकार मी आपला खरा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राका पाया पैकी करा खरा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम